अहिल्यानगरमधील हिंदुत्ववादी संघटनेने बंद पुकारला कारण धीरज परदेशी याची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। पोलिसांनी मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अडवले आणि बंद करता येणार नाही असे ठासून सांगितल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते। आमदार संग्राम जगताप यांनीही कार्यकर्त्यांसमोर बोलताना पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले। टिळा लावलेला धीरज परदेशी हा आपल्या कर्तव्यावर गेला असताना त्याला तिकडच्या लोकांनी जाणून बुजून हल्ला करून मारल्याचा आरोप केला। नेमके काय आहे हे प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी धीरज परदेशी हे पतदिव्याच्या दुरुस्तीसाठी गेले असताना त्यांच्यावर टोळक्याने लाकडी दांडक्याने व इतर वस्तूने हल्ला केला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। 3 दिवस उपचार सुरू होते। 9 ऑगस्ट रोजी धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला। धीरज परदेशी हे अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कंत्राटदाराकडे काम करत होते। याची अधिक माहिती अशी की अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील कब्रस्तानमध्ये विद्युत पोलचे काम सुरू असताना धीरज परदेशी आणि त्यांचे सहकारी कर्मचारी हे मुकुंदनगर भागात गेले होते। त्यावेळी युनुस शेख या आरोपीने याला सोडू नका असे म्हणत मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद आणि आणखी साथीदारांना सोबत घेऊन धीरज परदेशी याच्यावर जोरदार हल्ला केला। 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी अजून काही सहकारी फरार असल्याचे सांगितले जात आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मात्र धीरज परदेशी याच्यावर हल्ला झाला, तो या हल्ल्यामध्ये ठार झाला आणि पोलिसांनी मात्र लोकशाही मार्गाने बंदचे आवाहन करीत असताना आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सांगितले। हल्ला झाल्यानंतर धीरज परदेशी यांच्या डोक्यासह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहीम हाती घेतली आणि तपासाची व्याप्ती वाढवत त्यांचे पथक हैदराबादपर्यंत पाठवले आणि 5 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईनंतर मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मात्र हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे। धीरज याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट पसरली आहे। आमदार संग्राम जगताप यांनी मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान धीरज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला। मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा इशाराही दिला असून आरोपीला जर अटक झाली नाही तर मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। अशा वेळेला महापालिकेचा कर्मचारी कर्तव्यावर असताना त्याच्यावर हल्ला का झाला, हल्ल्याचे नेमके कारण काय आणि हल्ला अचानक झाला की आधीपासून नियोजन होते, पोलिसांनी कोणती कलमे लावली आहेत आणि पुढील तपासाची दिशा काय आहे, घटनास्थळी CCTV किंवा इतर तांत्रिक पुरावे मिळाले आहेत का आणि हल्ल्यात एकूण किती जण सहभागी होते याचे उत्तर अद्याप पोलिसांकडून मिळालेले नाही। धीरज हा महापालिकेचा कर्मचारी असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी मुकुंदनगर भागात नागरी सुविधांसाठी जाणे टाळले आहे। त्यामुळे तिथल्या स्थानिकांनी महापालिका आमच्या भागात पाणी, वीज आदी सुविधा बंद करत असल्याचा आरोप केला आहे। मुकुंदनगरमध्ये नेमके असे का घडले? आमदार संग्राम जगताप यांनी टिळा लावून गेलेल्या धीरजवर जाणून बुजून हल्ला केला गेला, यावर आता पोलीस नेमके कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।